काय ग कसला विचार करत आहे? आपल्या गावात साड्यांचा सेल लागलेला आहे. साड्यांचा सेल लागला? मग मी तेच तर सांगते तुम्हाला. कोणत्या कोणत्या साड्या आहे? आई कांजीवरम आहे, पैठणी आहे, सिल्क साड्या आहे, आपण जाऊ चलता का तुम्ही? नक्की मी कांजीवरम घेऊन येऊ. हा कुलकर्णी काकू, हो हो विचारते मी. हो हा सांगते मी तुम्हाला. अच्छा, नेपाळ टूर आहे का? बरोबर. शेवटची शिटी का मी आहे का? बरं ठीक आहे, विचारते ना मी. हा झालं वाटतं हिचं सुरू अजून. हा आता तर काही झालं तर हिला मी जाऊ देत नाही. कशी जाते तर मी पाहते. हो हो हो. का ग काय आहे ग? अरे आई, नेपाळ टूर आहे. हा तर त्या विचारतात आहे की नेपाळ टूरची एक जागा रिकामी आहे. नाही सांग त्यांना. अरे आई, माझं ऐकून तर घ्या. नाही सांगून दे त्यांना. हा कुलकर्णी काकू, आईचं जमणार नाही म्हणतात त्या. हो हो हो, त्यांचं करायचं. ए अगं थांब ना. பச்சை குத்திக்கின உன்னோட பேரு வழியில குச்சி 2000 மீரா काय झालं ग? आई काही नाही, सरका तुम्ही इकडे. अगं झालं काय? अरे तुम्ही सरका ना बाजूला. अगं काय? पण मला सांगते कधी काय झालं तर. अरे तू उंडा हरवला ना पोळ्याचा. आणि हा काय आहे तर वेंदडी कुठची? No, 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 no. काय झालं ग? अरे आई, मला ना बरंच नाही वाटत आहे. डोकं दुखते काय? नाही नाही, डोकं नाही दुखत आहे, पण मला की नाही सांगता नाही येत काय झालं, पण मला बरं नाही वाटत आहे. ताप आहे का? नाही नाही, तापही नाही मला, पण मला सांगता नाही येत काय झालं तर. पाय दुखत आहे का? नाही नाही, पायही नाही दुखत आहे माझे. अगं बाई, तुला पण माझ्यासारखी बिमारी लागली. या बिमारीचा इलाजच नाहीये काही, अजिबातही नाही. कोणता डॉक्टरही नाही बरा करू शकत. आणि तुला सांगू का, ही म्हणजे एका याचं दुसऱ्याला बिमारी लागते. ही अशी आहे, फैलते ही बिमारी. याच्यावर कोणताच डॉक्टर इलाज करू शकत नाही. त्याला अशीच तुला ती बिमारी झालेली आहे. आई मला सांगा ना काय झालं, मला काय झालं सांगा ना आई, मला काही समजत नाही ना, सांगा ना आई प्लीज. सांगते ऐक हा. तुला पण तुझ्या सासू सारखी खोटं बोलायची बिमारी लागलेली आहे. No, 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 no. Anata pataye apate ke na apatia apate ke tu apati to apate good 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 apatie Anana pataye apati ke na apatia apati ke ku apati to apati kut 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 apataye. Ayo Rufi. आई नमस्कार करते, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण तुम्हाला. खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आई तुम्हाला माहिती आहे का, काय? आज सकाळी ना मी एक संकल्प केला हम्म. की आजपासून आपण अजिबात भांडायचं नाही. अगं माझ्याही मनात तेच होतं. मग हो मी ना? सकाळपासून तसंच विचार केला होता की आज भांडायचं नाही म्हणून. हो ना? हो. माहितीये का किती छान आज नवीन वर्ष, गुढी उभारायची आहे. हो. किती नवं चैतन्य आहे ना. हो. आणि किती छान वाटते आजचा दिवस. आणि आज गुढी उभारायची आहे. आई आजची गुढी ना मीच उभारणार. नाही ग बाई, मी उभारणार आहे गुढी. अरे नाही आई, मी उभारणार आहे ना. तुला काही समजतं का ते गुढी कशी काय उभारतात तर? आता तुम्ही सांगा, माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले, मला गुढी उभारता येणार नाही का? नाही, मीच उभारणार आहे आजची गुढी. आणि त्याला माहिती आहे का, त्या गुढीला साडीचा हे लावावं लागते, खण लावावं लागते, मग तिथून नाही तर गाठी लावावं लागते, निंबाच्या पानाच्या हे लावावं लागते, फांदी. माहितीये? आता तुम्ही सांगा, मला काय ते येणार नाही का? फांदी लावता, गाठी लावता, नाही. कळस. अरे आई, मी खूप छान तयार होणार आहे. आज मराठी सण आहे आणि आपल्याला मराठी पारंपरिक वेशभूषा मला करायची आहे. त्याच्यामुळे आजची गुढी मीच उभारणार. म्हणजे तू वेशभूषासाठी ती गुढी उभारणार आहे का? हो, मी गुढी उभारणार. नाही, मी उभारणार आहे. मीच उभारणार. नाही, मी उभारणार मी आहे. उभारणार आहे. नाही, मी नाही, मीच गुढी उभारणार आहे. नाही, मीच नाही, उभारणार मीच उभारणार आहे. बरं, आहे. नाही, मी उभारणार मीच उभारणार. बरं, नाही, मी उभारणार आहे गुढी. नाही, मी उभारणार आहे. नाही, मोठं कोण आहे? ते मोठं गिटं मला काही माहिती, तुम्ही नेहमी अशा करता. बरं, मी सासू आहे ना, मीच उभारणार आहे.
तुला काही उभारता येत नाही म्हटलं ना. मी गुढी उभारणार म्हणजे उभारणार, मला आज छान साडी घालायची. तू कशी उभारते तर मी बघते ना. जा हो तिकडे. मलाही नाही करायचं काय, मग गुढी उभार देतात. मला उभारायचे. आई ताट घेऊ का वाढायला? हो ग, पण मला काही जास्त भूक नाही, भाजी पोळीच वाढ. अगं माझी गोळी आण बरं, मी गोळीच विसरली. हो हो आणते मी एका मिनिटात. ठीक आहे पुढे. आहे हे काय आहे? तुम्ही तर म्हटलं होतं की तुम्हाला फक्त भाजी पोळी जेवायची आहे. आता तर काय झालं, माझी मर्जी आहे, मी माझं घर आहे, मी जे लागलं ते खाईन. तू कोण आहे मला सांगणार ग? अरे कहना क्या चाहते हो, हो? घ्या, खा, तुमचंच नो घर आहे. नो नो नो. हो हो मी लिहून घेते तुमची ऑर्डर. हा हो काही हरकत नाही ना. नाही नाही 4-5 दिवस तर तुम्हाला वेळ लागेलच. हो 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 4-5 दिवस वेळ लागेल. हो ममता पोहे खाशील का ग? हो आई मला पण भूक लागली, मी खाईल. हो करा ना, करा करा. हो करा. हो 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 चालेल. ममता पोह्यांचा डबा कुठे ठेवला आहे ग? अरे आई तुमच्या डाव्या साईडलाच ठेवलेला आहे. हो त्याच्यामध्ये नाहीये ना ती डिझाईन. ममता शेंगदाणे नाही आहेत वाटते घरात. हो हो नाही नाही मी तर त्यांना कालच फोन करून सांगितलं. आई कालच तर किराणा भरला, 2 किलो शेंगदाणे आहे घरात. ममता शेजारच्या काकूकडून कढीपत्ता आण बरं. हो त्याच्यामध्ये ना लाल कलर जास्त शोभून दिसेल. हो अरे आई राहू द्या बरं, मी करते पोहे, राहू द्या तुम्ही. हो ग जा बरं, लवकर कर, जा लवकर लवकर. त्या राठी काकून कुलकर्णी काकू येतात आहे, त्यांच्यासाठी पण बनव पोहे, चांगले बनवतो बरं. बात कुछ समझ न आए, कमी का हमने पाई. Apa taye, apa teke ke na, apa dia, apa teke ke tu, apa gitu, apa teku tu tu, apa dia. चल बाई आता प्राणायाम झालं, आता शवासन करते थोडं. आपाती के नाच आपातिया आपाती के कूद आपाती तो आपाती कूद 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 आपाचये. तुला काय वाटलं मला काही झालंच का? अगं मी व्यायाम करते, व्यायाम तुझ्यासारखी नाही काही. आई तुम्ही काय करत आहे? काहीच नाही. आई तुम्ही हे झाडझूड करा ना, तोपर्यंत मी दुसरं काम वाटपून घेते. बरं. आहे आई तुम्ही काय करत आहे? काही नाही ग. आई एवढा ओटा पुसा ना, तोपर्यंत माझं दुसरं काम होते. बरं. हे काय आई तुम्ही काय करत आहे? काही नाही. आई एवढ्या कपड्यांच्या घड्या करा ना, मी तोपर्यंत दुसरं काम करून घेते. दुसरं काम काय करते? राहिलंच काय कोणतं काम आता? आधी मोठी काम करणारी.